शहादा तालुक्यातील 17,000 रुपयांच्या लाच प्रकरणाला 2.25 महिन्यांनी नवं वळण मिळालंय। वनरक्षकाच्या मोबाईलमधील कॉल संभाषणाच्या विश्लेषणातून या प्रकरणात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जयनगर बीटचे वनपाल संजय पवार यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। शेती बांध आणि माळरानावरील काटेरी बाबळीची झाडं तोडून गुजरातमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 17,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीनंतर 9 जून 2026 रोजी शहादा तालुक्यातील फेस फाट्यावर एसीबीने सापळा रचला। यावेळी 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं। त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता। गुन्ह्याच्या पुढील तपासात वनरक्षक साळुंखे यांच्या मोबाईलमधील कॉल संभाषणाचं सविस्तर विश्लेषण करण्यात आलं। या तपासातून वनपाल संजय पवार यांचा कथित सहभाग समोर आल्याचं एसीबी कडून सांगण्यात आलं। त्यानंतर नंदुरबार एसीबीच्या पथकाने शहादा बस स्थानक परिसरातून वनपाल संजय पवार यांना अटक केली। मूळ लाच प्रकरणातील कारवाईनंतर 2.25 महिन्यांनी वनपालला अटक झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे।